नमस्कार. कसे बरे ना? बरेच असतील, मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असता. हे बघा, आपल्याला बनवायचे आज चहा बरोबर खाण्यासाठी नाश्ता. तर हा बटाटा उकळून घेतला एक, आणि हे एवढं तांदूळाचं पीठ घेतलंय. तर हे तांदूळाचं पीठ छान असं बारीक पीठ घ्यायचं, जाडसर घ्यायचं नाही. तर हे हाफ वाटी घेतलं मी हे तांदूळाचं पीठ. आता आपण काय करू, हा गॅस सुरू करू. हे बघा, कढई ठेवली मी आणि हाफ वाटी पीठ घेतलं. ही वाटी भरून मी पाणी टाकते या कढईमध्ये. हे बघा, हाफ वाटी पिठाला मी 1.5 वाटी पाणी टाकते. हे 1.5 वाटी पाणी टाकलं आणि या पाण्यामध्ये आपण काय करू, हे बघा, हा 1 चमचा भर ओवा, 1 चमचा भर तीळ, आणि हे 2 चमचे हे जाडी चटणी. हे बघा, हे जाडी चटणी टाकून घेतली 2 चमचे. बस एवढं साहित्य आपल्याला टाकायचं ह्याच्यात, आणि मीठ. हे बघा, हे मीठ टाकलं. चवीनुसार टाकायचं, तुमचं पीठ किती आहे काय आहे तशा त्याप्रमाणे टाकायचं. आणि या पाण्याला आपण उकळी येऊ देऊ. आता हा बटाटा आहे ना, याने खिसून घेऊ. याला खिसलं जर नाही ना तर याच्या गाठा होतील. जोपर्यंत पाण्याला उकळी येते तोपर्यंत हा उकळलेला बटाटा आपण खिसून घेऊ. म्हणजे हे अगदी मस्त होता. दुकानावरचा आणून खाल्ल्यापेक्षा हे छान चहा बरोबर खा, टमाटो सॉस बरोबर खा, चटणी सोबत खा, किंवा असेही खा. खूपच छान होतो हा नाश्ता. मुलांना तर खूपच आवडतो. छान सोलल्या गेला आहे बटाटा. हे एवढंसं राहिलं आहे, हे बाजूला काढून घेऊ, नाही तर मग ते बरोबर होणार नाही. गाठ ह्याच्यात राहिलेली नाही आहे. हे खूपच सॉफ्ट झालेलं आहे, मस्त. पाणी उकळलेलं आहे, पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण गॅस कमी करू आणि हे थोडं 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 तांदूळाचं पीठ याच्यामध्ये टाकू. तांदूळाचं पीठ टाकल्याने आता याची गाठ होणार नाही, याची काळजी घ्यायची. गाठ झालेली नाही आहे, छान झालं आहे हे पीठ. हे बघा, या घेमल्यात काढते म्हणजे ते चांगलं आपल्याला मऊसूत भिजता येईल. चमच करून घेऊ. गाठ नाही आहे याच्यामध्ये. बघा बघा, हे बटाट्याचं किस आहे. हे किस करून घेतलेलं हे आपण याच्यात टाकू. याला पण छान असं एकजीव करून घेऊ. ओव्याने आणि चटणीने, तिळाने याची चव छान होते. बघा, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलं आणि हे पण याच्यात एकजीव करून घेऊ आपण. म्हणजे बटाट्याला पाणी सुटते ना, तर ते पाणी सुटणार नाही. मग याच्यामुळे ते छान डव तयार होईल त्याचा. तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसणार तर तुम्ही मैदा टाका थोडासा, आणि तेलाच्या हाताने छान असं मस्त करून घेऊ. आपला नाश्ता तयार. बघा, असं थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं. हाताने मी थोडं तेल लावून घेतलंय. त्याचे असे 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 रोल तयार करून घ्यायचे. छान तुम्हाला पाहिजे तसे, जास्त जाड नाही जास्त बारीक नाही, असे छान रोल तयार करायचे. हे बघा, असे तुम्हाला पाहिजे तर याच्यापेक्षा बी बारीक होता अजून, पण जास्त बी बारीक नाही करायचे. हे बघा, हे असं कापून घ्यायचं.
असे रोल तयार करायचे आणि असे प्लेटमध्ये ठेवायचे। हे बघा, परत हाताला तेल लावायचं। हे चिकट असते, बटाट्यामुळे चिकट होऊन जाते हे सगळं। त्याला असं असं दाबून दाबून करायचं छान, आणि असं करायचं। अशा प्रकारे मी हे सगळे रोल तयार करून घेते। हे बघा, हे असे कापून घ्यायचे आणि हे सगळे रोल असे तयार करून घ्यायचे। मी आता हे सगळे रोल तयार करून घेते, नंतर मी तुम्हाला दाखवते। हे बघा, अशा प्रकारे मी हे सगळे रोल करून घेतले आणि मी तळून घेते। हे बघा, एकाने तेल खूप गरम करून घ्यायचं आणि चांगलं कडकडीत तेलामध्ये हे टाकायचे। आणि तेल जर गरम नाही झालं तर हे तेलामध्ये वितळतील, तर वितळू द्यायचे नाही। आणि टाकल्यावर थोडा वेळ थांबायचं। याला लवकर लगेच असं झारा फिरवायचा नाही, असं असं करून घ्यायचं। असे छान रोल मी तुम्हाला करून दाखवते। तांदूळाचे पीठ आणि बटाटे, लगेच असा झारा घालायचा नाही, त्याच्यामध्ये कडकपणा येऊ द्यायचा अगोदर। हे बघा, आता कसा कडकपणा आलाय, तसा असा कडकपणा येऊ द्यायचा, नंतर मग झारा घालायचा त्याच्यात। आणि हे चिकटता एकामेकाला तर असे सुटे सुटे करून घ्यायचे छान। हे बघा, मस्त सुटे सुटे होता आणि मस्त जास्त फुल तेल गरम झाल्यावर जास्त फुल गॅस ठेवायचा नाही, गॅस कमी जास्त करत राहायचा। आणि छान असे रोल मी तुम्हाला करून दाखवते। हे बघा कसा आवाज येतो याचा, बघा किती छान झाले। हे बघा, मस्त झाले। असे मुलांना द्या, खूपच पौष्टिक आणि चांगले असतात हे। तांदूळाचे पीठ आणि बटाटा, ओवा, तीळ असे चांगला मसाला नाही टाकला मी, जाडी चटणी टाकली, पण हे खूपच सुंदर लागतात आणि खूप छान होता। हे बघा, माझे सगळे रोल आता तळून झालेले, मस्त झालेले आहे बघा, खुसखुशीत। हे सगळे रोल मी तळून घेतले। आता आपण हे पण काढून घेऊ। हे बघा, हे रोल अगदी छान झाले, मस्त मुलांना खाण्यासाठी किंवा डब्यावर देण्यासाठी। आणि हे खूप चवदार आहे, हे खूप चांगले आहे। हे बघा, आपण आता गॅस बंद करून देऊ। गॅस बंद केला मी, हे बाजूला ठेवलं आणि हे मस्तपैकी याच्यामध्ये ठेवून घेऊ। हे बघा, हे बघा, हे रोल खूप छान झालेले आणि मस्त झालेले। असे रोल तुम्ही पण बनवा आणि तुम्ही पण खा। हे खूप मस्त झाले। हे बघा, वरचे गरम आहे म्हणून मी खालचा घेतला। हे बघा, खुसखुशीत आहे, मस्त आवाज येतोय तुम्हाला। बघा, मस्त खुसखुशीत आणि खूपच सुंदर झालेले। असे रोल तुम्ही पण बनवा, तुम्ही पण खा। हे रोल तुम्हाला आवडले असतील, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। घंटीचं बटन ज्याने दाबलं नसणार घंटीचं बटन, त्याने घंटीचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला माझा व्हिडिओ सगळ्यात पहिले दिसेल। हे खूप छान झाले।